त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न बघा. 6346 या संख्येत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न असेल तर तुम्हाला तो पटकन सोडवता येईल. 6346 तर यामधील उजवीकडील 6 असं म्हटलेलं आहे. तर उजवीकडील 6 म्हणजे उजवीकडील 6 हे होतील विद्यार्थी मित्रांनो. याची स्थानिक किंमत किती येणार आहे? 6 येणार आहे. आणि त्यानंतर डावीकडील 6 ची स्थानिक किंमत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 6000. कारण एकक, दशक, शतक, हजार डावीकडील 6000 स्थानी आहेत म्हणून त्याची किंमत झाली 6000. त्यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत, तर उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत 6 आहे आणि डावीकडील 6 ची किंमत 6000 आहे. तर स्थानिक किमतीच्या किती पट आहे? बघा, उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर x पट आहे असं आपण पकडू. x बरोबर 6 भागिला 6000. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाग द्या. 6 एक 6 आणि हे 3 शून्य इथे आले. तर 1 भागिला किती आला विद्यार्थी मित्रांनो? 1000. मग बघा, जेव्हाही छेदामध्ये 100, 1000, 10,000 अशा संख्या असतात त्यावेळेस आपण काय करतो, तर जो वरची संख्या आहे जशीच्या तशी लिहायची. 1 वर 3 शून्य आले आहेत म्हणून 3 घरानंतर काय द्यायचा? पॉईंट आणि 0. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर येईल 0.001. पण या पद्धतीनं ऑप्शन दिलेले नाही. तर ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पण तुम्हाला करेक्शन करण्याची गरज आहे. पहिला जो ऑप्शन आहे ना तो आहे 10चा वर्ग. दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे 10चा घातांक -3. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे 10चा घातांक 3 आणि चौथा ऑप्शन आहे 10चा घातांक -2. तर एवढा बदल तुम्हाला या ऑप्शनमध्ये करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा आता 0.001 तर याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क, 10चा घातांक -3. आणि ते तुम्हाला ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो.